नागपूरच्या सोनेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे वारंवार फोन करूनही उत्तर मिळत नसल्याने घरी आलेल्या पत्नीला पती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उज्ज्वल नगर परिसरात ही घटना घडली आहे. मुळी कॉम्प्लेक्समध्ये राहणारे 34 वर्षीय प्रतीक पुरुषोत्तम बारसिंगे यांना त्यांच्या पत्नीने वारंवार फोन केला, मात्र फोनला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्या आपल्या आईच्या घरून घरी परतल्या. घरी आल्यानंतर दरवाजा टेकवलेला असल्याने त्यांनी दरवाजा उघडून घरात पाहणी केली असता हॉलमधील गॅलरीजवळ ठेवलेल्या कूलरच्या बाजूला प्रतीक बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आलेत. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना सकाळी सुमारे 6:45 सुमारास डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वैद्यकीय सूचनेवरून सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश राठोड करत असून मृत्यूचे नेमके कारण तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलीस स्टेशन सोनेगाव हद्दीमध्ये जे आहे मुळीक कॉम्प्लेक्स आहे उज्ज्वल नगर रोडला, वर्धा रोडला. त्या ठिकाणी जे आहेत यातील जे मृतक आहेत प्रतीक पुरुषोत्तम बारशिंगे, वय 34 वर्ष, राहणार फ्लॅट नंबर C18 मुळीक कॉम्प्लेक्स उज्ज्वल नगर वर्धा रोड नागपूर. ते जे आहेत 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान जे आहेत ते त्यांच्या घरामध्ये जे आहेत ते कूलरच्या बाजूला जे आहेत ते बेशुद्ध अवस्थेमध्ये जे आहेत ते पडलेले होते. सदर प्रकरणामध्ये जे आहे त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्या पत्नीने जे आहे त्यांना वारंवार फोन केले, तर त्यांनी फोन उचलला नाही. त्या त्यांच्या आईच्या घरी होत्या त्यांच्या पत्नी, तर त्या फोन उचलल्या नसल्यामुळे जे त्या सकाळी 4:30 वाजता दरम्यान जेव्हा आल्यात घरी आणि दार उघडून त्यांनी बघितलं तर त्यांचे मिस्टर जे आहेत प्रतीक बारशिंगे हे बेशुद्ध अवस्थेत जे आहे ते पडलेले दिसले. सदरवरून जे आहे त्यांना तात्काळ जे आहे त्यांनी GMC मेडिकलला जे आहे घेऊन गेलेले आणि त्या ठिकाणी जे आहे डॉक्टरांनी त्यांना ब्रॉड डेड म्हणून जे आहे ते मृत घोषित जे आहे ते केलेले आहे. सदर प्रकरणामध्ये जे आमच्या पोलीस स्टेशनला जे आहे ते मर्ग क्रमांक 41/2026 कलम 194 भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार जे आहे मर्ग जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुढील चौकशी सुरू आहे. नाही, आता त्याच्यामध्ये जे आहे मेडिकलला जे आहे त्यांचं पोस्टमॉर्टम जे आहे ते करण्यात आलेलं आहे. प्राथमिक अशी माहिती त्यांच्या पत्नीकडून मिळालेली आहे की ते हार्ट अटॅक मे बी त्याच्यामध्ये जो आहे तो ते हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला असावा असं दिसते आहे. पण अद्यापर्यंत जे आहे डॉक्टरांनी जे आहे अभिप्राय जो आहे तो दिलेला नाही. सोनेगावातील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रतीक बारसिंगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या मृत्यूमागचं नेमकं कारण काय आहे हे पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.